तुम्ही कधी विचार केला आहे का, लग्नाआधी 36 गुण जुळवतात, पण हे 36 गुण कोणी तयार केले, देवांनी की मानवांनी? तर पुराण कथेनुसार सृष्टी निर्माण झाल्यावर ब्रह्मदेवांनी पाहिलं मानवांचे विवाह होत होते, पण अनेक विवाह दुःखात बदलत होते. तेव्हा देवसभेत प्रश्न उभा राहिला, मानवाला योग्य जोडीदार कसा मिळेल? तेव्हा ब्रह्मदेवांनी नारद ऋषींना बोलवलं आणि म्हणाले, तू पृथ्वीवर जाऊन मानवासाठी विवाहशास्त्र निर्माण कर. नारद ऋषींनी ध्यान केलं आणि त्यांनी चंद्र, नक्षत्र, ग्रह आणि स्वभाव यांचा संबंध शोधून काढला आणि तयार झाली अष्टकूट मिलान प्रणाली, म्हणजेच 8 दिव्य कसोट्या, आणि त्यातून निर्माण झाले 36 पवित्र गुण. शिवपार्वती विवाहापूर्वी नारदांनी स्वतः त्यांची कुंडली पाहिली अशी कथा सांगितली जाते. राम सीतेच्या विवाहाआधी वरिष्ठ ऋषींनी नक्षत्र जुळवले असेही म्हटलं जातं. देवतांच्याही विवाहात हेच नियम वापरले गेले. 36 गुण म्हणजे 36 तत्वांची पूर्तता, 36 शक्तींचं संतुलन आणि 2 आत्म्यांचे दिव्य करार. म्हणूनच 36 गुण जुळले म्हणजे देवांची अनुमती मिळालेला विवाह मानला जातो.